नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, देशातील सर्वात मोठा म्युच्युअल फंड हाऊस असलेल्या SBI फंड मॅनेजमेंटला सेबीकडनं IPOसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते कंपनी जुलैच्या सुरुवातीलाच आपला हा पब्लिक इश्यू बाजारपेठेमध्ये आणू शकते. SBI फंड मॅनेजमेंटनं चालू वर्षाच्या मार्च महिन्यामध्ये सेबीकडे आपलं DRHP जमा केलं होतं, ज्याला आता मंजुरी मिळाली आहे. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल प्रकारचा असणार आहे, ज्याचा अर्थ असा की कंपनी कोणताही नवीन शेअर जारी करणार नाही. यावेळी कंपनीचे सध्याचे प्रमोटर्स म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि फ्रान्सची दिग्गज कंपनी अम्युंडी इंडिया होल्डिंग्ज यांनी मिळून आपले 20 कोटी 37 लाख इक्विटी शेअर्स बाजारामध्ये विकणार आहेत. या विक्री अंतर्गत SBI 12 कोटी 80 लाख शेअर्स आणि अम्युंडी 7 कोटी 50 लाख शेअर्स विकणार आहे, जे एकूण मिळून कंपनीच्या पेडअप इक्विटी शेअर कॅपिटलचा सुमारे 10% हिस्सा आहे. SBI फंड मॅनेजमेंट हा देशातील सरकारी बँक SBI आणि फ्रान्सची मोठी गुंतवणूक कंपनी अम्युंडी यांच्यातील एक अत्यंत यशस्वी संयुक्त प्रकल्प आहे. सध्या या फंड हाऊसमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडे 61.9% इतका मोठा हिस्सा आहे, तर त्यांची विदेशी भागीदार कंपनी अम्युंडी इंडिया होल्डिंग्सकडे 36.4% शेअर्स आहेत. दोन्ही कंपन्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत उत्कृष्ट राहिला आहे, त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांपासून ते मोठ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरपर्यंत सर्वांमध्येच या IPO बाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. IPO येण्यापूर्वीच ग्रे मार्केट म्हणजेच अनलिस्टेड मार्केटमध्ये SBI फंड मॅनेजमेंटच्या शेअर्सना मोठी मागणी असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच याचे अनलिस्टेड शेअर्स सुमारे 815 रुपये प्रति शेअरच्या भावानं ट्रेड करत होते. या भावानुसार देशातील या सर्वात मोठ्या फंड हाऊसचे एकूण व्हॅल्युएशन अंदाजे 1,65,000 कोटी ठरवण्यात आले. विशेष म्हणजे देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा म्युच्युअल फंड हाऊस ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंटचं मार्केट कॅप देखील सध्या 1,70,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की SBIचा हा IPO लिस्ट होताच बाजारातील बड्या दिग्गजांना तगडी फाईट देऊ शकतो. SBI फंड मॅनेजमेंटनं आपला हा मेगा IPO पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी देशातील विदेशातील सर्वात मोठ्या बुक रनिंग लीड मॅनेजर्सची फौज मैदानामध्ये उतरवली आहे. या यादीमध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, ॲक्सिस कॅपिटल, बोफा सिक्युरिटीज इंडिया, HSBC सिक्युरिटीज, ICICI, त्यानंतर मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आणि SBI कॅपिटल मार्केट यांच्यासारख्या मोठ्या वित्तीय संस्थांचा समावेश आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं SBI म्युच्युअल फंडचा आता IPO येत आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.